नागपुर में गुड़ी पाड़वा शोभा यात्रा के दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शहरवासियों को नववर्ष की शुभकामनाएं देते हुए कहा कि यह पर्व हिंदू और मराठी समाज के लिए बेहद महत्वपूर्ण है और नए संकल्प लेने की प्रेरणा देता है। उन्होंने भव्य आयोजन की सराहना करते हुए कहा कि देश आधुनिकता की ओर बढ़ रहा है, फिर भी युवा अपनी परंपराओं को सहेज रहे हैं, जो गर्व की बात है। और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विकास भी और विरासत भी मंत्र को दर्शाता है। मुख्यमंत्री ने ढोल, ताशा और मलकम कलाकारों की सराहना की तथा कहा कि नए वर्ष का लक्ष्य महाराष्ट्र को आगे बढ़ाना और हर नागरिक के जीवन में सकारात्मकता परिवर्तन लाना है। रास्तों पर जय श्री राम के नारों के साथ लड़के और लड़कियों द्वारा ढोल, ताशा और अलग अलग वेशभूषाओं में लोगों का उत्साह देखने को मिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किसानों के लिए घोषित कर्ज माफी का जिक्र करते हुए भरोसा दिलाया कि संकट के समय सरकार उनके साथ खड़ी है। सर्व हिंदूंना नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। आजचा दिवस आपण सगळे साजरा करतो आणि नागपूरमध्ये ही अतिशय चांगली शोभायात्रा संदीपजी आणि सर्व आमचे मित्र या ठिकाणी काढतात। अतिशय प्रचंड उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व माता भगिनी बंधू मुलं हे आपल्याला पाहायला मिळतात। साहसी खेळ आपल्याला याच्यात पाहायला मिळतात। एक प्रचंड मोठा आनंद हा या निमित्ताने साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मी देखील प्रतिवर्षी या शोभायात्रेमध्ये या ठिकाणी येत असतो। आजही आपण पाहू शकता याची जी भव्यता आहे ती कशा पद्धतीनं लोकांचा उत्साह आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। एक प्रकारे नागपूरचा सगळा भाग हा भगवा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। मला अतिशय आनंद आहे। शेवटी आपले पंतप्रधान मोदीजी नेहमी सांगतात विकास भी और विरासत भी। ही विरासत म्हणजे आपली संस्कृती आहे, त्यामुळे आधुनिकता जवळ करायची आहे, पण जे आपलं मूळ आहे जी आपली संस्कृती आहे ती मात्र आपल्याला जतन करून ठेवायची। नवीन वर्षाचा काय संकल्प आहे? नवीन वर्षाचा संकल्प हा एकच आहे, आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करायचं। नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि शांततेचं जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। मला इतक्या छान सोहळ्यात आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आज मी व्यासपीठावरती इथे विराजमान आहे याचा मला अत्यंत अभिमान आणि आनंद आहे। पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने मी देवेंद्रजींबरोबर खूप काम केलेलं आहे आणि अथक काम करणारी व्यक्ती माझ्या बाजूला बसले याचा खूप अभिमान आहे। पुन्हा एकदा खूप धन्यवाद म्हणते आणि तुमची रजा घेते। खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा।